नमस्कार. मी डॉक्टर स्वाती सरोदे, इतिहास विभाग प्रमुख, वेणुताई चव्हाण कॉलेज कराड. मी मध्ययुगीन भारताचा इतिहास BA भाग 3चा जो पेपर नंबर 8 आहे, या पेपरचा काही भागाचं मी विवेचन करीत आहे. या पेपरचं जे पहिलं प्रकरण आहे, त्या प्रकरणाचं टायटल आहे साधने. साधने म्हणजे काय? भारताच्या इतिहासाचे एकूण कालक्रमानुसार 3 भाग पडतात: प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत. प्राचीन भारताचा कालखंड इसवी सनाच्या 6व्या शतकात सम्राट हर्षाच्या ऱ्हासानंतर संपुष्टात येतो. इसवी सनाच्या 7व्या शतकापासून भारताच्या मध्ययुगास सुरुवात होते. सुरुवातीस आशिया मायनरमधून इस्लामी टोळ्या भारतात आल्या. त्यांनी भारतात लुटालूट केली. मोहम्मद बिन कासिम, गझनीचा मोहम्मद इत्यादी आक्रमकांनी भारतातून खूप मोठी लूट आशिया मायनरमध्ये नेली. यामुळे भारत हा एक समृद्ध देश असल्याची माहिती आशिया मायनरमध्ये पसरली. याच कालखंडात इसवी सनाच्या 6व्या शतकात आशिया मायनरमध्ये मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्माची स्थापना केली होती आणि तेथील अरबी, तुर्क, इराणी इत्यादी टोळ्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केलेला होता आणि ह्या टोळ्यांची देखील छोटी राज्ये उदयास आलेली होती. त्यापैकी 1191 मध्ये मोहम्मद घोरी हा सत्ताधीश भारताकडे आला आणि त्यावेळी दिल्लीवर जो हिंदुस्थानात शासक राज्य करीत होता पृथ्वीराज चौहान, त्याने तराईंच्या युद्धात पराभव केला आणि दिल्लीची सत्ता त्याने जिंकून घेतली. आणि येथूनच भारतामध्ये सुलतानशाहीस सुरुवात झाली. भारताच्या मध्ययुगाचे 2 भाग पडतात. पहिल्या भागाला सुलतानशाहीचा कालखंड म्हणतात, तर दुसऱ्या भागास मुघल बादशाहीचा कालखंड म्हणतात. या भागाचे माहिती देणारी साधनं या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. साधने म्हणजे काय? तर इतिहास हा भूतकालाशी संबंधित असतो. भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो आणि भूतकाल सजीव करण्याचे काम साधने करत असतात आणि म्हणून साधने महत्त्वाची असतात. आणि म्हणूनच साधने म्हणजेच कागदपत्रे नसतील तर इतिहासही नाही असे म्हटले जाते. इतके या साधनांचे महत्त्व मानले जाते. या साधनांचे एकूण 3 प्रकार आहेत: वाङ्मयीन साधने, पुरातत्वीय साधने आणि परकीय प्रवाशांचे वृत्तांत. हे 3 प्रकार जे आहेत त्यामध्ये आज वाङ्मयीन साधने आणि परकीय प्रवाशांचे वृत्तांत ही साधने लिखित साधनांमध्ये मोडली जातात आणि पुरातत्वीय साधने ही अलिखित साधनांमध्ये मोडली जातात. आज आपण इब्न बतूता याची माहिती घेणार आहोत. इब्न बतूता हा मध्ययुगात भारतात येऊन गेलेला परकीय प्रवासी.
प्राचीन कालखंडापासून भारताबाहेरून जगातून अनेक प्रवासी आले, भारतात फिरले, त्यांनी भारत पाहिला आणि मायदेशी गेल्यानंतर आपला प्रवास वृत्तांत त्यांनी लिहून ठेवला. त्यांचे हे प्रवास वृत्तांत म्हणजेच भारताच्या इतिहासाची माहिती देणारे महत्त्वाचे साधन होय. इब्न बतूता हा मध्ययुगात येऊन गेलेला प्रवासी. त्याने किताब-ई-रेहला हा ग्रंथ लिहिला. आज आपण याची माहिती घेणार आहोत. आफ्रिका खंडातील मोरोक्को या देशामध्ये इसवी सन 1304 मध्ये इब्न बतूता याचा जन्म एका सुशिक्षित, सुसंस्कृत कुटुंबात झाला. उत्तम प्रकारचे शिक्षण त्याला प्राप्त झाले. वयाच्या 21व्या वर्षी जग बघण्याची महत्त्वाकांक्षा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तो जग प्रवासाला निघाला. सुरुवातीस त्याला मक्केला जाण्याची जिज्ञासा होती. मक्केचे वर्णन त्याने अनेक यात्रेकरूंकडून ऐकलेले होते आणि त्यामुळे मजल दरमजल करीत तो प्रथम मक्केला गेला. मक्का येथे जगभरातून अनेक यात्रेकरू येत असतात. तेथेच त्या प्रवासाच्या दरम्यान त्याला 2 साधूंच्याकडून पूर्वेकडील देशांची माहिती मिळाली आणि पूर्वेकडे येण्याची जिज्ञासा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. प्रवास करीत करीत इसवी सन 1333 मध्ये उत्तर भारतातून इब्न बतूता हा सिंधमध्ये आला. त्यावेळी दिल्ली येथे मोहम्मद बिन तुघलक हा सुलतान राज्य करीत होता. दिल्ली दरबारात इब्न बतूता गेल्यानंतर मोहम्मद बिन तुघलकाने त्याचे जोरदार स्वागत केले. इब्न बतूता उच्च शिक्षित, सुसंस्कृत असल्याने त्याच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन मोहम्मद बिन तुघलक याने इब्न बतूताला काझी या पदावर नेमले. काझी या पदावर इब्न बतूताने सुमारे 8 वर्षे इतके काम केले. 8 वर्षानंतर सुलतान मोहम्मद तुघलकाच्या मनात इब्न बतूताच्या बद्दल काही गैरसमज निर्माण झाले. इब्न बतूतावर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले आणि त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली. काही काळानंतर त्याच्याबद्दलचा सुलतानाचा गैरसमज संपुष्टात आला आणि सुलतानाने त्याला पुन्हा काझी या पदावर नियुक्त केले. इसवी सन 1342 मध्ये सुलतानाने इब्न बतूता याला आपला वकील म्हणून चीनच्या दरबारात पाठविण्याचे ठरविले आणि एका जहाजातून त्याच्याबरोबर आपले शिष्टमंडळ पाठविले. समुद्रातून प्रवास करत असता त्यांच्या जहाजाला अपघात झाला. त्यामुळे इब्न बतूताला परत कालिकत येथे यावे लागले. त्यानंतर सागरामार्गे चीनला न जाता जमिनी मार्गे चीनला जाण्याचा निश्चय इब्न बतूता याने केला आणि फिरत फिरत तो चीनला गेला आणि तेथून भारतात न येता तो मायदेशी मोरोक्को येथे गेला. मोरोक्को येथे गेल्यानंतर सुलतानाने त्याचे भव्य स्वागत केले. तो तत्वज्ञ आणि संत म्हणून प्रसिद्ध पावला. तेथील जनतेने त्याच्या विद्वत्तेमुळे त्याला डोक्यावर घेतले. त्याने आपल्या आयुष्यात एकूण 25 वर्षांचा प्रवास केला आणि भरपूर देश पाहिले. उर्वरित आयुष्य त्याने चिंतन लेखन करण्यात घालविले आणि वयाच्या 75व्या वर्षी इसवी सन 1378 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याने इथे आपण म्हणतो की किताब-ई-रेहला हा ग्रंथ
त्याने लिहिला. किताब-ई-रेहला या ग्रंथाचे जर्मनी, इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. भारतामध्ये मेहदी हसन यांनी या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद केलेला आहे. डॉक्टर कोलारकर आणि डॉक्टर चिटणीस या इतिहास संशोधकांनी या ग्रंथाचा आधार घेऊन मध्ययुगीन भारताचा इतिहास लिहिलेला आहे. हे इब्न बतूता याचे छायाचित्र. आपण इब्न बतूता याच्या किताब-ई-रेहला या ग्रंथामध्ये जी माहिती आलेली आहे त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. या ग्रंथामध्ये त्याने मुहम्मद बिन सुलतान तुघलकाच्या कारकिर्दीची माहिती दिलेली आहे. सुलतानाच्या दरबारात 8 वर्षे त्याने काम केल्यामुळे सुलतानाचा स्वभाव, त्याचा दरबार, त्याचं राज्यकारभार, साम्राज्यातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थिती ही त्यांनी जवळून पाहिलेली होती आणि त्यावर त्यांनी लिखाण केलेले आहे. सुलतानाच्या धार्मिक धोरणाबद्दल इतिहासकार बर्नी आणि एल्फिन्स्टन यासारख्यांनी उलटसुलट लिखाण केलेलं आहे. सुलतान हा धर्मविरोधक होता असे बर्नी म्हणतो, परंतु इब्न बतूता याच्या मते सुलतान हा 5 वेळा नमाज पढत असे. त्याने कुराणाचा चांगला अभ्यास केला होता. धार्मिक कृत्यांच्या बाबतीत तो जागरूक होता. नमाज पढण्याच्या वेळेस रस्त्यात कोणी दिसला तर तो त्याला शासन करत असे. एवढेच नव्हे तर इब्न बतूता म्हणतो की सुलतान भरपूर दान धर्मही करत असे. सुलतान हा इस्लाम धर्म विरोधक होता. हे जे विधान इतर संशोधकांनी केलेले आहे त्याला इब्न बतूता विरोध करताना दिसतो. हे महत्त्वाचे. मुहम्मद बिन तुघलक हा रक्तपिपासू होता असे बर्नी आणि इंग्रज प्रवासी किंवा इतिहासकार एल्फिन्स्टन हे दोघेही म्हणतात. त्यांच्या मते मुहम्मद बिन तुघलकाला मानवी रक्ताची चटक होती. त्याने सर्वात जास्त रक्त सांडविले. इब्न बतूताही या मताशी सहमत आहे असे दिसते. त्यानेही सुलतानाच्या या रक्तपिपासूपणाबद्दल आणि त्याच्या क्रूरपणाबद्दल लिखित बरेच काही लिहून ठेवले आहे. मुहम्मद बिन तुघलकाने 1326 मध्ये राजधानी दिल्लीहून दौलताबादला आणली आणि पुन्हा दौलताबादहून दिल्लीला नेली. त्याच्या या प्रयोगाबद्दल इतिहासकारांनी त्याला वेडा मुहम्मद असे म्हटले आहे. त्याचा हा प्रयोग पूर्ण फसला अशीही टीका त्याच्यावर केली जाते. याबाबत इब्न बतूता आपल्या किताब-ई-रेहला या ग्रंथात असे म्हणतो की राजधानीतील काही नागरिकांनी सुलतानास निंदाजनक पत्रे लिहिली. त्यामुळे सुलतानाचा स्वाभिमान दुखावला आणि दिल्लीतील रयतेला धडा शिकवण्याच्या हेतूने किंवा रयतेचा सूड उगवण्याच्या हेतूने त्याने प्रजेला दिल्ली सोडून देवगिरीला जाण्याची आज्ञा दिली. मुहम्मद बिन तुघलक हा वेडा होता असे बरेच इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहे. सुलतानाला नरसंहाराची आवड होती. त्याच्या राजवाड्यासमोर मृत शरीरे पडलेली असत, रक्तांचे सडे सांडलेले असत. अशा प्रकारची विधाने त्याच्या बाबतीत संशोधक करताना दिसतात. याबाबत इब्न बतूता म्हणतो की सुलतान अतिशय न्यायप्रिय होता आणि त्याची दंड देण्याची पद्धत अतिशय कठोर होती.
इब्न बतूता पुढे असेही म्हणतो की सुलतान हा परस्पर विरोधी गुणांचा पुतळा होता. तो आस्तिकही होता, तो नास्तिकही होता. त्याच्या ठिकाणी औदार्यही होते आणि तो पाशवीही होता. तो आदर्शही होता आणि कित्येक वेळा तो अतिशय निर्दयीपणे वागत असे. असा परस्पर विरोधाभास हे त्याच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते असे इब्न बतूता लिहून ठेवतो. इब्न बतूताने सुलतानशाही काळातील सामाजिक परिस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे. त्या कालखंडातील भारतातील लोकांचे रीतिरिवाज, त्यांच्या आचरण पद्धती इत्यादींची माहिती इब्न बतूता लिहून ठेवतो. मध्ययुगीन काळात समाजात स्त्रियांचे स्थान काय होते, विवाह पद्धती कशी होती, समाजातील तिचा दर्जा कसा होता, याबद्दल बारीक सारीक मजकूर इब्न बतूता लिहून ठेवतो. तो म्हणतो की या काळात भारतातील स्त्रियांच्या चारित्र्याला अतिरेकी महत्त्व दिले जात होते. थोडासा संशय आला तरी तिचे भवितव्य संपुष्टात येत असे. इब्न बतूता प्रवास करत असता त्याला गावाबाहेर सतीची प्रथा पाहायला मिळाली. गावाबाहेर एका ठिकाणी एका पतीच्या शवाबरोबर त्याच्या तरुण विधवा पत्नीला जाळले गेले. विधिवत हा सगळा विधी इब्न बतूता याने पाहिला. हा पाशवीपणा त्याच्याने पाहिला गेला नाही आणि त्याला भोवळ आली. या प्रसंगाचे लेखन इब्न बतूताने आपल्या ग्रंथात केले आहे आणि त्यावर त्याने टीकाही केली आहे. त्याच्या मते हिंदूंपेक्षा मुस्लिम समाजात घटस्फोट फार सुलभ होता आणि त्यामुळे मुस्लिम स्त्रीला हिंदू स्त्रीपेक्षा चांगला दर्जा मिळवणे शक्य होते. इब्न बतूता याने सुलतानशाही काळातील व्यापार, उद्योगधंदे, आयात निर्यात इत्यादींचीही सविस्तर माहिती दिली आहे. विशेषतः त्या कालखंडातील भारतातील कापड उद्योगाचे तो साधंत वर्णन करतो. बंगालमध्ये उत्तम दर्जाचे रेशीम कापड तयार होते. ढाक्याची मलमल ही रोमपर्यंत जाते असे लिखाण इब्न बतूता करतो. याशिवाय भारतातील मसाल्याचे पदार्थ, साखर, अफू, सुगंधी तेले इत्यादी वस्तूंची निर्यात देशी विदेशी मोठ्या प्रमाणात होते असेही तो म्हणतो. भारताचा व्यापार अफगाणिस्तान, मध्य आशिया, इराण, इराक आणि बगदाद इत्यादी देशांबरोबर होतो असेही त्याने नमूद केलेले आहे. भारतातील रस्त्यांच्या बाबत इब्न बतूताने लेखन करून ठेवले आहे. दिल्ली ही भारताची राजधानी. या दिल्लीला जोडणारे अनेक रस्ते असून दिल्ली ते मुलतान, मुलतान ते कंदहार आणि आग्रा ते लाहोर हे रस्ते महत्त्वाचे असून या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे इब्न बतूता याने लिहून ठेवले आहे. थोडक्यात इब्न बतूता याने आपल्या ग्रंथात मुहम्मद बिन तुघलक या सुलतानाच्या कालखंडातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीचे साधंत वर्णन केलेले आहे. इब्न बतूता हा सुलतानाचा समकालीन होता. या घटना त्याने स्वतः पाहिलेल्या आहेत. त्याचा दृष्टिकोन वस्तुनिष्ठ होता आणि त्यामुळे त्याचे लिखाण अत्यंत विश्वसनीय असून ते निपक्षपाती असल्याचे दिसून येते. म्हणून इब्न बतूता याचा किताब-ई-रिहला हा ग्रंथ मध्ययुगीन भारताचा इतिहास समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे असे मानले जाते. धन्यवाद.